लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडकी बहीण योजना 2026 फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते कधी येणार, 20वा हप्ता कोणाला मिळणार, प्रलंबित हप्ते कधी येणार आणि तुमचं ई-केवायसी अपडेट्स कशी तपासायची, सर्व माहिती एका व्हिडिओमध्ये। कमेंट करा तुमचे नाव, जिल्हा आणि हप्ता मिळाला की नाही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वांना रंगपंचमीच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सांगणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते कधी मिळणार, 20वा हप्ता कोणाला मिळणार, प्रलंबित हप्ते कधी येणार आणि तुमचं ई-केवायसी अपडेट्स कशी तपासायची। बरीच बहिणी विचारतात, सर रंगपंचमीला हप्ता मिळेल का? सोप्या भाषेत सांगते, आज हप्ता खात्यात जमा होणार नाही। हो लाडक्या बहिणींनो, रंगपंचमीच्या दिवशी पैसे खात्यात येणार नाहीत। तुमचं धीर राखा, कारण हप्ते निश्चित येणार आहेत, फक्त सही तारखेची वाट पाहावी लागेल। आता लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिना पूर्ण झाला आणि मार्च महिना सुरू झाला आहे। बऱ्याच बहिणी म्हणतात, मला 17वा हप्ता मिळाला नाही, 18वा मिळाला नाही, 19वा पण मिळाला नाही, मग आता 20वा मिळणार का? तर त्याचे उत्तर सोपे आहे। जर तुमची ई-केवायसी अपडेटेड आहे, फॉर्म स्टेटस अप्रूव्ड आहे आणि डीबीटी ॲक्टिव्ह आहे, तर तुम्हाला नक्कीच 20वा हप्ता मिळणार आहे। सर्वप्रथम महिला दिवस लक्षात ठेवा, 8 मार्च। मागील वर्षी 8 मार्चला फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते एकत्र खात्यात आले होते। यावर्षीही महिला दिवसाच्या आसपास हप्ते मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर 8 ते 12 मार्च या दिवसांत तुम्हाला हप्त्यांची माहिती मिळू शकते। आता आपण प्रलंबित हप्त्यांविषयी बोलू। जर मागील हप्ते 17वा, 18वा, 19वा न मिळाले तर सर्व प्रलंबित हप्ते पुढच्या हप्त्यांमध्ये जमा होतील। राज्य सरकारने याची खात्री दिलेली आहे, त्यामुळे काळजी करू नका। एक महत्त्वाचा मुद्दा, ई-केवायसी तपासणे। तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? फॉर्म स्टेटस अप्रूव्ड आहे का? डीबीटी ॲक्टिव्ह आहे का? ही 3 गोष्टी योग्य असल्या तर पैसे खात्यात येणार आहेत। चला आता उदाहरण देऊन समजावून सांगतो। सुप्रिया ताईला 17वा हप्ता मिळाला नाही, 18वा मिळाला नाही, 19वा पण मिळाला नाही, परंतु तिची ई-केवायसी अपडेटेड होती, फॉर्म अप्रूव्ड होता आणि डीबीटी ॲक्टिव्ह होता। त्यामुळे तिच्या खात्यात 20वा हप्ता आणि मागील प्रलंबित हप्ते जमा झाले। यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सर्व नियम पूर्ण असले की हप्ते नक्की मिळतात। बरेच बहिणी विचारतात, 6,000 रुपये प्रलंबित हप्ते कधी येणार? जर तुम्ही मागील हप्त्यांसाठी पात्र आहात आणि ई-केवायसी अपडेटेड आहे तर 31 मार्च नंतर सर्व प्रलंबित हप्ते जमा होतील। तुमच्या खात्यात एकाच वेळी 6,000 रुपये जमा होऊ शकतात, त्यामुळे काळजी करू नका। सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट, घरातील उत्पन्न लक्षात ठेवा। जर घराचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर हप्ते मिळणार नाहीत, अन्यथा तुम्ही सर्व प्रलंबित आणि चालू हप्त्यांसाठी पात्र आहात। आता 45,000 रुपये हप्त्यांविषयी। जर मागील हप्ते 17वा, 18वा, 19वा न मिळाले तर 45,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। सरकार आणि मुख्यमंत्री साहेब यावर लक्ष ठेवत आहेत। लाडक्या बहिणींनो, आता एक महत्त्वाचा कॉल टू ॲक्शन। कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा, हप्ता मिळाला की नाही लिहा। जर सहमत असाल तर सपोर्ट आहे किंवा सहमत आहे असे कमेंट करा। सारांश, रंगपंचमीला हप्ता नाही, 8 मार्च महिला दिनाच्या आसपास हप्त्यांची शक्यता, 20वा हप्ता, प्रलंबित हप्ते आणि 45,000 रुपये जमा होणार। ई-केवायसी अपडेट करा आणि फॉर्म स्टेटस तपासा। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, सर्व माहिती लक्षात ठेवा आणि पात्रता पूर्ण करा। तुमचे हप्ते खात्यात सुरक्षितपणे येतील आणि तुम्हाला निश्चित फायदा होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हॅपी होली।